नमस्कार. स्वागत आहे आपलं कुस्ती हसद्यास यूट्यूब चॅनलमध्ये. काल महाराष्ट्र केसरी डबल महाराष्ट्र केसरी किताब पैलवान हर्षद भाऊ सदगिरीने पटकावला आहे आणि आज आपण त्यांना भेटण्यासाठी आलो आहे. म्हणजे त्यांच्या कुस्तीची सुरुवात कशा पद्धतीत झाली आणि ते कसे सराव करतात ते जाणून. हर्षद भाऊ, प्रथमतः तुमचं अभिनंदन आहे, तुम्ही डबल महाराष्ट्र झाल्याबद्दल. नमस्कार आणि थँक्यू. आम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून जाणून घ्यायचं आहे की तुमची घरची पार्श्वभूमी कशा पद्धतीची आहे. खरं तर माझ्या घरचे माझे आजोबा पैलवान होते. ते पण एवढे मोठे लेवलचे नव्हते, पण नॉर्मल कुस्ती वगैरे करायची चांगल्या पद्धतीने. आणि माझे मामाचे म्हणजे आईच्या घरचे म्हणजे आजोबा चांगल्या प्रकारचे म्हणजे पैलवान होते. त्या भागातले मोठे नामवंत पैलवान होते. मामा पैलवान होते. म्हणजे मला खरी म्हणजे पैलवानकी आजोबांपासूनच आली, म्हणजे दोन्ही आजोबांकडूनच आली. म्हणजे घरची पार्श्वभूमी कुस्तीतली. हो, कुस्तीतली. फक्त वडील वगैरे भाऊ वगैरे माझं कोणी चुलता वगैरे कोणी कुस्ती खेळत नव्हते, फक्त आजोबा होते. तुमची कुस्ती सुरुवात कधी झाली. माझी कुस्तीची सुरुवात 2008 स्टार्ट झाली. छोटे छोटे गावात स्टार्ट केलं होतं. त्यानंतर मग मी तिथून म्हटलं गावात मग तालीम नाही, गावात अजून पण तालीम नाही गावात. तर मग त्यानंतर मग मी वडिलांनी थोडंसं की करायचंच आहे कुस्तीत, तर काहीतरी बाहेर टाकावं म्हणून मग तिथं एक शेनीत गाव होतं छोटंसं. तिथं एक होती मुलगा मित्र भेटला होता, मग योगेश बाळू जाधव म्हणून, त्यांच्याकडे पाठवलं. आणि त्यानंतर मी तिथून बलकोडी आमच्या बघून इथून म्हणजे खरा माझा कुस्तीचा प्रवास चालू झाला. म्हणजे तुम्ही गावापासून तालीम चालू इथं काकापूर तालीममध्ये का. बलकोडी आमच्या मी ज्यावेळेस नाशिकला गेलो ना 2008 त्यानंतर माझा 6-7 वर्षाचा प्रवास तिथंच गेला. कारण दुसरीकडे आम्हाला काय आमच्या परिस्थिती नसल्यामुळे कुठं जाता येत नव्हतं, पुणे कोल्हापूर अशा ठिकाणी. तर घरच्यांनी तिथंच चालवलं आणि तिथं मी चांगल्या प्रकारे म्हणजे माझ्या जसं आता कष्ट चालू त्यावेळेस पण अशीच मी सातत्याने कष्ट करायचो. मला राज्यस्तरीय मेडल येत गेले, राष्ट्रीय त्यावेळेस पण, स्कूल नॅशनलचे. मग त्यानंतर सगळ्यांनाच असं वाटलं की काहीतरी हा आपल्या भागातून करू शकतो. 2015 मी मग परत ती भरती पण मध्ये झालो होतो आणि आर्मीमध्ये. मग ते पण परत सोडण्याचा निर्णय घेतला, कुस्ती करायचीच आहे म्हणून. मग 2016 मी ज्यावेळेस आर्मी सोडली तर 17च्या स्टार्टिंगलाच मी काकासाहेब पवार तालमीतच राहायचा हा निर्णय घेतला. कारण जर मोठ्या लेवलचं पहिलं व्हायचं तर महाराष्ट्रात एकच मला ऑप्शन दिसत होता, फक्त काकासाहेब पवार तालमी. आज आम्ही महाराष्ट्रभर बघतोय तुमच्या दररोज कुस्ती आहे. म्हणजे आज सीझन चालू आहे, तुम्ही महाराष्ट्राची तयारी करत असताना कुस्तीची तयारी पण म्हणजे मैदानी कुस्ती पण खूप केली. ते कसं समतोल साधला. खरं तर म्हणजे इथून याच्या आधीचे जे माझे मैदानी सीझन असतील किंवा स्पर्धा असतील ते थोड्या वेगळ्या पद्धतीने मी केल्या होत्या. आणि ह्या वर्षी ज्या होत्या मैदानी कुस्ती मी एकदम म्हणजे थोड्या वेगळ्या लेवलने केल्या होत्या. आणि या वर्षी माझा मैदानी परफॉर्मन्स पण चांगला आला होता. आणि ज्यावेळेस ते करत असताना ज्यावेळेस ही महाराष्ट्र केसरी डिक्लेअर झाली, जवळपास मी एक 25 ते 30 दिवस झालं कुस्ती दिलेली नव्हती एक पण मी. कारण मला फक्त माझ्या डोक्यात होतं की आता उतरायचे शेवटचं जवळपास असं वर्ष समजून झालं. कारण जवळपास मी 2020 महाराष्ट्र केसरी झालं, आता 26 चालू आहे. आणि ह्या गोष्टी म्हणजे खूप परत प्रेशर यायच्या गोष्टी भविष्यामध्ये. त्यामुळे मी असं ठरवलं होतं की जवळपास लास्ट स्पर्धा खेळून आपलं काहीतरी चांगला परफॉर्मन्स देऊन थांबू. त्यामुळे मी महिना झाला एक कुठं कुस्ती दिली नव्हती मैदानी. कारण कधी कधी मैदानी कुस्तीत जास्त इंजुरीचे चान्सेस असतात. मग फक्त स्पर्धेचंच मी टार्गेट ठेवलं होतं या की लढायचं आणि काहीतरी आपलं चांगलं काहीतरी याच्यात परफॉर्मन्स दाखवायचं. आणि त्या पद्धतीने मी तयारी करतोय मग एक महिना झाला. आता तुम्ही ह्या महाराष्ट्र केसरीची तयारी करत असताना वेगळं काय हे केलेलं. खरं तर माझं पहिल्यापासूनच एक वेगळी स्ट्रॅटर्जी असते, काहीतरी वेगळं करायचं. या आधी पण माझा अनुभव प्रत्येकाला येत गेला. आणि कधी मॅटवरून, कधी मातीतून, किंवा मग कधी कोणासोबत वेगळ्या पद्धतीने कसं लढायचं, ह्या गोष्टी मी करत गेलो. कारण ह्या गोष्टी केल्याशिवाय पण पर्याय नाही. महाराजांच्या काळात जशी गनिमी गावे केली जायची त्या पद्धतीने मी काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करतो स्वतःमध्ये. आणि ज्यावेळेस मी डिस्कशन करतो म्हणजे वगैरे असतील, काकासाहेब पवार गुरुवारी असतील, त्यावेळेस ते मेहनत घेत राहतात, डाव वगैरे शिकवत असतात. पण त्याच्यानंतर ज्या गोष्टी होतात ते माझे म्हणजे मित्र वगैरे त्यांच्याशी मी संपर्क राहतो. त्यामुळे ते पण थोड्या काही गोष्टी सांगत असतात, ऐकत असतात. आणि त्या सगळ्या गोष्टी मिळून कोणाशी कसं लढायचं काय या गोष्टी मी करत असतो. आणि त्या पद्धतीनेच करत गेलो. यावेळेस वेगळी स्ट्रॅटर्जी मी कुस्तीत लढण्याची केली होती. आणि जशी मी डोक्यात घेतलं तसं सगळ्यांसोबत लढत गेलो, शांत डोक्याने लढत गेलो. कोणत्याही प्रकारचं प्रेशर घेतलं नव्हतं. कारण मला माहित होतं की जर प्रेशर आपण घेतलं किंवा टेन्शन घेतलं काही गोष्टीचं तर आपण सक्सेस होऊ शकत नाही. त्या सगळ्या गोष्टी साईडला होत्या, फक्त कुस्ती करत गेलो आणि मी जिंकत गेलो. काल तुम्ही मैदान स्पर्धेत कुस्ती करत असताना तुमच्या आजूबाजूला जी पैलवान मंडळी होती, तुमचं सवंगड म्हणजे तालमीतले मित्र, त्यांच्याबद्दल काय सांगा. नक्कीच. म्हणजे जे आपले आई वडील असतील ते तर काय घरीच असतात. आई वडील तिथून आपल्याला सपोर्ट करत असतात सगळ्या काही गोष्टी. त्याच्यानंतर येतात आपले गुरुवर्य, ते तालमीत असतात, त्यांचं लक्ष असतं.
सगळ्या गोष्टी असतात. सगळ्यात महत्वाची बाजू असते यांच्यानंतर तुमच्यासोबत कोण आहे, ती सगळ्यात मोठी ताकद आहे. कारण त्या जर गोष्टी तुमच्याजवळ चांगल्या नसेल तर मला नाही वाटत एखादा पैलवान चांगला होऊ शकतो. कारण बरोबर. गुरुवारी किंवा आपले घरचे 24 तास तुमच्याकडे लक्ष नाही देऊ शकत. त्यामुळे सगळ्यात मोठी पॉवर आहे की तुमच्या सोबत असणारे तुमचे पार्टनर किंवा तुमचे मित्र कसे आहेत. तर माझ्या बाबतीत सगळ्यात मोठी माझी खरी ताकद माझे मित्र किंवा माझे पार्टनर आहे. तर त्या गोष्टी माझ्यासाठी खूप महत्वाच्या आहेत. आणि जे साईटला जेवढे होते ना काल माझ्या साईटला, हा कारण काकासाहेब पवार पुढे येऊ शकत नव्हते, आम्ही दोघं एका तालमीतले होते किंवा काय, माझ्या साईडला जेवढे होते माझे सगळे चांगले जवळचे दोस्त होते. ती खरी माझी मोठी ताकद आहे. सगळ्यात जास्त कुस्ती कशी करायची, काय करायची, त्यांच्याच लोकांनी मी चालतो. जरी काही काही लहान आहे त्याच्यातले हा माझ्यापेक्षा, बरोबर आहे. त्यांचं मी ऐकत असतो. कारण त्याच्यातून काय भेटायचं, जे घ्यायचे ते आपण घेऊ शकतो, काही सोडायचं सोडू शकतो. आणि ते मित्रांनी मला खूप मोठा सपोर्ट केलेला आहे आणि काल तो सपोर्ट तिथं होता माझ्यासाठी. कारण जेव्हा जेव्हा मी महाराष्ट्र केसरी स्पर्धेत उतरवतो त्यावेळेला माझे सगळे जीवलग मित्र तिथे त्या ठिकाणी असतात. फक्त मी त्यांना पण कधी भरपूर वेळा काल जिंकल्यानंतर पण मी बोलून दाखवलं की मी ही गदा म्हणजे जी आली ती तुमच्यामुळेच आलेली. गुरुवारी तर आहे, त्यांचा आशीर्वाद आपल्यासोबत आहेच, आई वडील आहेत. त्याच्यानंतर जी काही ताकद होती ती तुमची म्हटलं, बरोबर. तुमच्यासाठीची गदा मी जिंकलोय असं समजा. किंवा काल तुम्ही जेव्हा जयदीप पाटलावर विजय मिळवला त्या टायमाला तुमच्या बरोबर जे असणारे सर्व पैलवान मंडळ आहेत सगळ्यांच्या डोळ्यात आनंद असतो हो, हो. त्याबद्दल काय सांगा? नक्कीच ती कुस्ती म्हणजे माझ्यासाठी एक आव्हानात्मकच होती. जरी नवीन असला, माझ्यापेक्षा ज्युनियर असला, त्याच्या आधी एकदा माझी त्याच्यासोबत मातीत कुस्ती 1-2 वर्षापूर्वी झाली होती. तो वेगळा अनुभव होता, आताचा वेगळा अनुभव होता. आणि त्यांनी गतविजेता म्हणजे महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज मोहोळला 1-1.5 मिनिटाचा चितपटीने फॉल केलं होतं आणि जिंकला होता. त्यामुळे माझ्यावर पण अजून थोडं प्रेशर आलं होतं की नौका मल्ल आपल्यासोबत बी असं ताकदीनं लढणार आहे, तर आपल्याला कसं लढायचं. तर मी त्याच्याविषयी एक वेगळी स्ट्रॅटर्जी तयार केली होती की कुठं हा आपल्याला वीक पॉईंट मध्ये सापडू शकतो किंवा काय करू शकतो. आणि मी त्या पद्धतीने माझ्या मित्रांनी मला थोडं गायडन्स केलं त्यावेळेस, काकासाहेबांनी गायडन्स केलं आणि मी लढलो. त्याला काही प्रमाणात माझ्या पद्धतीने मी खेळलो आणि मी ती कुस्ती काढली. जेव्हा तुम्ही मॅटवर होता त्या टायमाला तुमचं जी पार्टनर असतील तालमीतली मुलं असतील त्यांच्या चेहऱ्यावर एक असा वेगळेपणा होता. ज्या टायमाला तुम्ही कुस्ती जिंकला तेव्हा सर्व जी मुलं होती ना त्यांच्या डोळ्यात आनंद असतो. त्याबद्दल काय सांगा? हो नक्कीच. म्हणजे मी माझा स्वभाव असा आहे, म्हणजे प्रत्येकासोबत मी त्या लेवलनीत राहतो, कधी त्यांना दाखवत नाही. मी महाराष्ट्र केसरी, मी छत्रपती पुरस्कार विजेता आहे, मोठा पैलवान. मी त्यांच्यासोबत जशी लहान असतील लहान किंवा मोठे असतील त्यांचा आदर करून राहणं. त्यामुळे ज्यावेळेस माझी कुस्ती असती किंवा माझे कोणतं कॉम्पिटिशन असतं ते एकदम मनापासून, काही माझे मित्र सगळे जॉबला आहे जवळपास आर्मी पोलीस सगळे सोडून येतात, ते एकदम म्हणजे घरच्यासारखे हक्काने येतात. त्यामुळे त्यांना असं वाटतं की आपलं पहिला जिंकलाच पाहिजे. त्या भावना ते व्यक्त करून म्हणजे दाखवू शकत नाही. पण मग ज्यावेळेस अशी मुवमेंट येते, बाबा प्रेशरची कुस्ती येते, त्यांना माहिती हा पण टेन्शन मध्ये आहे किंवा हा काही गोष्टी जर हरला तर मग हा पण टेन्शन घेऊया. त्यामुळे त्यांचे ते जे आनंद असतो ना माझ्यासाठी खूप महत्वाचे. मी भरपूर काही तर कुस्तीच्या आधीच त्यांच्या डोळ्यातून पाणी यायला मी त्यांना सांभाळतो, काही टेन्शन घेऊ नका किंवा काय जेवायचं ते परमेश्वराच्या हातात आहे आणि त्या गोष्टी होत राहतील, काही टेन्शन घेऊ नका. आणि जे भावना व्यक्त करताना ते एकदम मनापासून व्यक्त करतात. काल मी बघितलं तुम्ही जेव्हा जयदीप पाटलाला हरवून बाहेर निघाला तेव्हा तुमच्यासोबत जे होते प्रत्येका डोळ्यात आनंद असतो आणि प्रत्येक जण तुम्हाला मिठी मारत त्यांना ती जे कालचा जो मुवमेंट होता जयदीप पाटलाला हरवल्यानंतर मी की त्यांच्या डोळ्यात आनंद असू आले, त्यांच्या सगळ्यांच्या डोळ्यासमोर होता की याचा संघर्ष. कारण 2020ला मी महाराष्ट्र केसरी झाले त्यावेळेस कोणाला पण माहित नव्हतं की हा महाराष्ट्र केसरी होणार आहे. कारण त्यावेळेस मी त्या लेवलचा नव्हतो, पण मी माझ्या मेहनतीने करत गेलो. त्यावेळेस 2020ला महाराष्ट्र केसरी झालं. त्याच्यानंतर जो माझा संघर्ष होता, कोरोनाचा काळ आला, माझं ऑपरेशन झालं, परत खेळत गेलो, परत हारत गेलो, जिंकत गेलो, काही ठिकाणी फायनलला गेलो, तिथून परत मागला. आणि त्याच्यानंतरचा परत हा माझ्यासाठी सुवर्ण काळ होता की मॅटवरून फायनल जिंकायची आणि परत किताबाची लढत करायची. त्यावेळेस त्याचा ती मुवमेंट, त्यांची ती आनंद असतो. आज एका जोडीत एक 7-8 वर्ष टिकून राहायचं म्हटलं तर जमत नाही, पण तुम्ही ती किमया करून दाखवली की आज महाराष्ट्र केसरी होऊन जवळजवळ 5-6 वर्ष झाले तुम्ही प्रयत्न करताय. आणि ह्या काळात तुम्ही अनेक मोठ्या मोठ्या मालासनी महाराष्ट्रात असतील, बाहेरचे असतील, या सर्वांनी पराजित केले. त्याबद्दल काय सांगाल? म्हणजे एकाच जोडीत एवढ्या वर्ष टिकून 5-6 वर्ष गॅप नंतर कथा घेऊन म्हणजे तुम्ही काय सांगाल त्याबद्दल? नक्कीच हे खरं तर खूप मोठं आव्हान असतं. त्याच्यात खूप मेंटॅलिटी पण लागते किंवा तुमचं सातत्य लागतं किंवा घरच्यांचा सपोर्ट तसा लागतो.
काही काही आपल्या महाराष्ट्राची काही पैलवानांची मोठी परिस्थिती नसती, बरोबर. तर घरचा सपोर्ट नसला तर पैलवानची 2-3 वर्ष जर लॉस मध्ये जर म्हणजे फॉर्म डाऊन झाला तर घरचे पण म्हणतात घरी निघून ये, किंवा तू भरती नाही, हा, किंवा बरोबर. जॉबला नाही कुठं, तर आम्ही किती दिवस तुला सांभाळणार आहे. ह्या अशा गोष्टी माझ्या बाबतीत पण होत गेल्या, पण घरच्यांचा खूप मोठा सपोर्ट होता की तू काही नसलं तरी आम्ही तुला सपोर्ट करत राहू, तुला जितकं लढायचं तितकं लढ. आणि मी त्या पद्धतीने करत राहिलोय पहिल्यापासूनच. आणि 2020ला मराठी केसरी झालं त्यावेळेस त्यांनी अशा सगळ्या म्हणजे म्हणजे त्यांना वाटलं होतं की आपल्या पोरांनी आपल्यासाठी सगळं करून दाखवलं, त्यामुळे ते मला परत त्यांनी मला अजून टेन्शन फ्री केलं की आता इथून पुढे तुला जसं लढायचं तसं लढत राहा. मग मी अजून फ्री झालो. मी त्यांचा काही विश्वासघात कधी केला नाही, कोणत्या चुकीच्या गोष्टीला गेलो नाही, बाकीच्या वायफाट असं. मी फक्त म्हणजे माझं एकच आहे की कुस्तीच्या काकासाहेब म्हणतात की पूर्ण हार्ड मेहनतच करत राहा, किंवा ज्या दिवशी तुमचं काही दुखत असेल त्या दिवशी तुम्ही आराम करा, पण परत त्याचं कव्हर करता आलं पाहिजे, अशा गोष्टी. मग मी काय करतो की दरवेळेस म्हणजे मेहनत करायची, डाएट वगैरे चांगला घ्यायचं, मेंटेन म्हणजे आपलं कंटिन्यू सातत्य हा, ठेवत आलोय बरोबर. कंटिन्यू. आणि माझं असं आहे की मनाचं की कुठं हारलो तरी त्याचं काही प्रेशर घ्यायचं नाही, किंवा जिंकलो तरी त्याचं काहीतरी उदो करायचं नाही. ह्या अशा गोष्टी मी डोक्यातून फक्त साईडला ठेवत गेलो एक आणि मेहनत करत गेलो, आणि हे परफॉर्मन्स माझा येत गेला. कधी खाली पण गेला. त्यावेळी याच्या मध्यंतरी काळात म्हणजे असं काही दिवस आले होते की आता संपलं याचं, किंवा आता यांनी बास करून घरी गेलं पाहिजे, अशा काही टीका पण माझ्यावरती मागं पुढे चालू होत्या. त्या गोष्टीचा पण मी डोक्यात काही विचार घेतला नाही, कारण मला माहित होतं एक दिवस आपला येणारच, कारण आपण कष्ट करणारच आहे. तो काल दिवस माझ्यासाठी आला. आज महाराष्ट्रभर आपण मैदानी फिरत असताना प्रत्येक कुस्तीप्रेमीच्या कुस्ती संघटकांच्या तोंडामध्ये नाव असते की हर्षल सदगीर यांची कुस्ती मैदानी पाहिजे. आज तुम्ही कुस्ती करत असताना पहिलवान कसं आखाड्यात गेले की असे रागीट होतात, पण तुम्ही अजिबात म्हणजे कुस्तीप्रेमी असतील किंवा वस्ताद मंडळी असतील, प्रेक्षक असेल, आज तुमच्यापाशी फोटो काढायला आले की तुम्ही नम्रपणे त्यांना जवळ घेऊन फोटो काढताय. आणि मैदानात आखाड्यात असताना काय काय परवानगी कसं होतं, समजा थोडस इकडे तिकडे झालं की ती चिडचिड होती. आज तुमच्या बाबतीत ती कधीच घडत नाही. म्हणजे आता आम्ही तुमच्या कुस्त्या बघतोय, आता मैदानी लाईव्ह वगैरे करतो, त्याला आज आजपर्यंत तुम्हाला मी कुठल्याच मैदानात चिडताना वगैरे बघेल, ह्याबद्दल काय सांगा? खरं तर ही माझी खूप मोठी व्हील पॉवर आहे की शांत राहणे, किंवा सायलेंट मध्ये काही सगळ्या गोष्टी समजून घेणं, करणं, कुस्ती करणं. त्या गोष्टीचा मला खूप मोठा फायदा झालाय, कारण कुठं जरी आपण एखादी रागाच्या भावनेत किंवा काहीतरी गोष्टी करतो, त्या गोष्टीचा खूप प्रकारे म्हणजे वेगळा अर्थ निघाला जातो, किंवा त्या गोष्टीचा आपल्याला काहीतरी सहन करावं लागतं. त्यामुळे मी कधीच आजपर्यंत कधी कुस्तीत भांडण करण्याचा प्रयत्न केला नाही, किंवा काहीतरी रागीट प्रमाण दाखवायचं नाही. जितकं सहन करता येईल करतोय मी, आणि त्याच गोष्टीचा आजपर्यंत मला फायदा होत गेलाय. आज खरं सांगायला गेलं की केलं तर तुम्ही एक तर शांत नम्र पहिलवान, जे पहिलवानाच्या अंगी गुण पाहिजे सगळं आहेत. आता काल झालेली जी कुस्ती आहे, शेवटच्या कुस्तीमध्ये कुस्तीच्या शेवटच्या कुस्तीबद्दल तुमचा अनुभव काय होता? म्हणजे आज महाराष्ट्रातून बघितले कुस्ती एकदम जोरात चालू होती, आणि तुम्ही शांत डोक्यानं कुस्ती करत होता, त्या कुस्तीबद्दल काय सांगा? बरोबर, नक्की. महेंद्र गायकवाड म्हणजे मी त्याला लहान भावासारखं मानतो, माझ्यापेक्षा खूप ज्युनियर आहे तो, आणि तगडा म्हणलंय. पण मग ज्या कुस्ती जी त्याच्या बाबतीत मी स्ट्रॅटर्जी वापरली होती ती मी माझी एकदम परफेक्ट चालू होती, सायलेंट म्हणजे शांततेत प्रमाणे चालू होती, आणि कुस्ती पण त्या वळणावरतीच गेली होती शेवट. आणि कालपासून काल थोडीफार टीका झाली की महेंद्र गायकवाड तुमच्या तालमीतलाच किंवा काय असं, त्यांनी हात वगैरे हे केला. या गोष्टी मला माहित होत्या, कारण बघा जरी एखाद्या वेळेस भांडण झालं तर एखाद्याला कोणाला तरी समजून घ्यावं लागतं की बाबा का त्यांनी प्रतिकार केला असेल किंवा काय. तर ही गोष्ट मला क्विक ऍक्शन झाली की बाबा नाही, आता कुस्ती एवढी टफ चालू आहे, त्याला पण प्रेशर आलंय, आणि तो हात वगैरे त्याच्याकडून झाला, ती गोष्ट होऊ शकते, एक साधी गोष्ट. मी मनाला माझ्या भावना त्या क्षणात मी आणली की नाही, काही नाही, त्यांनी काही बळजबरी केलेलं नाही हे त्या, कारण कुस्तीत इतका हाय प्रेशर मध्ये इतकी बॉडी गरम असते सगळ्यांना माहिती, त्या गोष्टी होऊ शकतात. पण त्याच वेळेस मी प्रतिकार जर केला असता तर मग ते अजून चुकीचं झालं असतं. पण मला माहित होतं ही गोष्ट काय त्यांनी केली नाही, कारण तो मला भाऊशिवाय दादाशिवाय आवाज देत नाही कधी, आणि मारू शकत नाही. थोडस असं म्हणजे कुस्ती बघताना प्रेक्षकांमधनं पण, आता आम्ही शूट करतो त्या माझून महेंद्र भाऊ चिडले असं तसं, म्हणजे जे कुस्तीत हात टाकायचा असतो तो हात वेगळ्या पद्धतीत पडला. म्हणजे तुम्ही त्यावेळेस एकदम शांत आणि नम्रपणे, म्हणजे हे कुठं येतं तुमच्याकडे असं म्हणजे शांतपणा? नाही, हे पहिल्यापासूनच आहे, कारण आई वडील पण तसे शांतच आहे, आणि त्यांचा थोडासा आपण म्हणतो रक्तातले गुण ते मला आलेले आहे. आजोबा पण शांत आहे, सगळ्या गोष्टी पहिल्यापासून शांततेचं वातावरण, आणि मी शांतच म्हणजे मला राहायला आवडतं कुठं पण, किंवा मित्रांमध्ये हसी मजाक चालूच राहते. त्याच्या व्यतिरिक्त जितकं सायलेंट राहता येईल तेवढं राहण्याचा प्रयत्न करतो. तो कुस्तीत पण माझा तो स्वभाव होत गेला, आणि मित्रांमध्ये पण एक नम्रपणानेच राहणं, कारण काही गोष्टी ह्या गोष्टी म्हणजे
परफॉर्मन्स किंवा काही गोष्टी किती दिवस टिकून राहणार आहे थोड्या दिवसासाठी. बाकीचे तर मित्र घरचे किंवा समाज आपल्यासाठी कायमस्वरूपी टिकला पाहिजे अशा गोष्टीच मी करतो. त्यामुळे मग ते नम्रपणे राहणं माझ्यासाठी एकदम छान वाटतं किंवा भारी वाटतं मला. काल आम्ही गॅलरीमधून प्रेक्षकांची प्रतिक्रिया घेतली आणि लहान लहान मुलं तुमचा आवडता पैलवान कोण तर तुमचं नाव घेत होती. काय सांगाल त्याबद्दल? नक्कीच, कारण लहान मुलांबरोबर राहणं किंवा काही गोष्टी मला वेगळ्या वाटतं. मी त्यांच्याकडून पण कधी कधी शिकतो. तालमीत जरी असलं तरी मोठ्या मुलांबरोबर प्रॅक्टिस झाली की लहान मुलांमध्ये जाऊन बसतो, कारण काहीतरी त्यांच्याकडून पण शिकायला भेटतं. का मुलं सांगतात की तुम्ही असं कुस्ती केली, आम्ही बघितलं, तुम्ही याला पाडलं, तुम्हाला त्यांनी असं पाडलं. मग त्या गोष्टी मला भारी वाटतं. त्यामुळे मग लहान मुलांमध्ये जरी असलं तरी आपलं त्या लेवलने त्यांना राहतो किंवा दाखवत नाही की मी एवढं मोठं पैलवान. अशा गोष्टी मला भारी वाटतात आणि ह्या गोष्टी झाल्या पण पाहिजे, कारण त्यांना पण काहीतरी आपल्याकडून शिकायला भेटतं. आपलं पण बोलणं त्यांना जातं किंवा आपण ज्यावेळेस त्यांच्या बरोबर बसतो ते काहीतरी चुकीचं बोलतात, आपण त्यांना असं नाही बोलायचं किंवा असं करायचं नाही. मग त्यावेळेस ते पण सुधरत जातात किंवा त्यांना पण काहीतरी भेटत नाही, आपल्याला काहीतरी चांगलं सांगताय तर आपण शिकलं पाहिजे. काल तुमची कुस्ती चालू होती त्या टायमाला महेंद्र पवारांचा पॉईंट आधी जास्त होता. हो. त्यावेळेस तुमच्या मनात काय बोधरेशन आलं होतं का? हो, बोधरेशन म्हणजे मला नक्की पहिल्यापासून माहित होतं. मी म्हणजे इथून गेल्यानंतर पण जर महेंद्र गायकवाड सोबत म्हणजे कुस्ती आली तर टॅक्स करायचं प्रेशर मला येणार होतं हे 100% माहित होतं. तो माझ्याशी ताकदीनंही होता, स्टॅमिनासाठी होता. माझ्याकडे फक्त त्याच्यापेक्षा जास्त अनुभव होता त्या स्पर्धेचा किंवा दुसऱ्या स्पर्धेचा लढण्याचा. आणि ज्यावेळेस माझ्यावरती त्यांनी पहिला गुण घेतला त्यावेळेस पण मी प्रेशर घेतलं नव्हतं. मला माहिती 6 मिनिटं कुस्ती कोणत्याही परिस्थितीत होणार आहे, कारण तो बी कमी नाही किंवा मी बी अनुभवाने थोडा कमी पडणार नाही. आणि मी काय त्यावेळेस प्रेशर घेतलं ना, ज्यावेळेस तो स्कोअर ना प्लस झाला होता त्यावेळेस पण कुस्ती माझी मी सेम स्टार्टिंग पहिल्या सेकंदापासून शेवटच्या सेकंदापर्यंत माझी स्ट्रॅटजी सेमच ठेवली आणि ती करत गेलो आणि नंतर माझं लीड होत गेलं कुस्तीला. तुम्ही ती महाराष्ट्र केसरीची शेवटच्या क्षणाला ज्या टाइमला तुम्ही विजय होताय असं वाटलं त्या टाइमला तुमच्या मनातली भावना काय होती? नक्कीच, जवळपास काल पण आणि 2020ला पण माझी तशीच होती, कारण 2020ला पण मी शेवटच्या 25-30 सेकंदात कुस्ती तुम्ही व्हिडिओ बघू शकता. शैलेश शेळके सोबत तो लीड नव्हता, 25-30 सेकंदात सोबत अटॅक करून मी कुस्ती जिंकलो होतो. आणि काल पण म्हणजे ज्यावेळेस 3-1 स्कोअर चालू होता, 4-1 स्कोअर चालू होता, लास्टचे काही सेकंद बाकी होते, त्यावेळेस मला काही समजत नव्हतं. म्हणजे जवळपास मी 20-25 सेकंद राहिले किंवा 15 सेकंद राहिले असं तेव्हा स्क्रीन तर माझी नजर गेली होती. आता 15 सेकंद राहिले, मला कळालं की आता कव्हर होऊ शकत नाही किंवा त्याचा पण म्हणजे तसा लेवलचे अटॅक येत नव्हते. मग मला कळून गेलं ते आता आपण जिंकल्याच जामा. आणि जवळपास त्यांनी पुश करायला सुरुवात केली. मी 1 पॉईंट परत 1 दिला, 4-2 स्कोर झाला आणि लास्टचा 1 सेकंद राहिला होता. त्यावेळेस जिंकलो होतो. त्यावेळेस मी हळूहळू माझे मुवमेंट म्हणजे दाखवायला सुरुवात केली की मी जिंकलो, विजेता झालोय. जवळपास काही मायक्रो सेकंद राहिले, ते आत गेलो, संपले आणि माझा मी जल्लोष चालू केला. आणि जवळपास मला आहे ना सर, जवळपास 1-1.5 तास मी असं वाटत होतं की स्वप्नातच आहे. म्हणजे असं ह्या गोष्टी मी फील करत होतो. मी मुलांमध्येच होतो, मी सगळ्यांसोबतच होतो, पण मी जवळपास गाडीत बसलो त्यावेळेस मी 4 जणांना विचारलं तर खरंच मी डबल मराठी केसरी झालो. ह्या गोष्टी म्हणजे काल खूप वेगळ्या प्रमाणात. काल एकदम असे शांतपणे आणि एकदम स्ट्रॅटर्जी पूर्व तुम्ही लढती केल्या आणि सगळ्या फायनल पर्यंत पोहोचून आज डबल महाराष्ट्र केसरीची गाथा आपण खांद्यावर घेतली, त्याबद्दल शुभेच्छा. पण मला एक तुम्हाला असं विचारायचं आहे की आता जे लहान मुलं आहेत कुस्तीकडे वळणार आहेत त्यासाठी तुम्ही काय मार्गदर्शन करा, म्हणजे तुमच्यासारखं बनायसाठी त्यांनी काय केलं पाहिजे? नक्कीच, मी तर म्हणाल नाही मी खूप मोठा पैलवान नाही, पण ज्या क्षेत्रात तुम्ही कुस्ती असू द्या किंवा इतरही खेळ असू द्या, मी तर कुस्तीच सांगेल. जर कुस्तीत उतरताय तर कुस्ती तुम्ही तुमचे 100% देण्याचा प्रयत्न करा. म्हणजे काय की तुम्ही मेहनत 100% करा, तुमचं खुराक नेहमी 100% खावा, आराम करा, गुरुवर्यांचा आदर करा, मोठ्यांचा आदर करा. ह्या सगळ्या गोष्टी ज्यावेळेस येतील त्यावेळेसच वरचा आपण बघतो की बाबा यांनी काहीतरी केलेलं आहे किंवा काय गोष्टी. आणि जिथं बी उतरणार राहाल तिथं तुम्ही तुमचे एक अभ्यास करून म्हणजे काय, तुम्ही त्या गोष्टीसाठी उतरताय तर त्या गोष्टीचा तुम्ही पूर्णपणे तयारीतच उतरा. 100%. 1 वर्ष नाही, 2 वर्ष नाही, 10 वर्ष. मी तर म्हणतो कुस्ती एक तपश्चर्या आहे ना, 12 वर्षाची आपण म्हणतो किंवा काय असं, तर एक 7-8 वर्षात कमीत कमी 10 वर्षापर्यंत तुम्हाला 100% मोठं काहीतरी अचीव भेटणार. फक्त तुम्ही तेवढ्यासाठी तो काळ तुम्ही दम काढला पाहिजे किंवा एक बाबा ध्येय ठेवलं पाहिजे की नाही आपण करू, अजून मेहनत आपण एवढी केली तर अजून थोडी करू, असं करत करत एक दिवस तुमचा येणार आहे. तसंच मी करत आलोय आजपर्यंत. 2020 पर्यंत पण करत आलो, त्यावेळेस पण मला भेटलं, एकदम अचानक भेटलं आणि त्याच्यानंतर मी करत राहिलो. मध्यंतरी मी पण पास करायचं सांगितलं होतं, कारण टीका एवढं होत होतं की 4-4 वेळा पडतोय, हे झालं ते झालं, ऐकायला लागलो.
पण नाही, मी परत घरच्यांशी बोलायचं, घरचे बोलायचे नाही करत राहा, तुम्हाला घरच्यांचं मला टेन्शन नको. मित्र म्हणायचं, मित्रांनी सगळ्यात जास्त सपोर्ट केला. मी मागच्या वर्षी प्रकाश बनकर बरोबर पहिली कुस्ती हारलो, चांगला तयारीत होतो, त्यावेळेस पण मी कुस्ती निर्णय सोडण्याचा घेतला होता. पण मित्रांनी मला एवढा सपोर्ट केला की नाही, आम्ही आहे ना, तू कशाला टेन्शन घेतो, तू लढ, फक्त 1 वर्ष लढ म्हणजे. तेव्हापासून परत मी हळूहळू माझी स्ट्रॅटर्जी वापरायची. बघा मी म्हणजे मी ह्या वर्षी एवढी पण असं नाही की बाबा काहीतरी वेगळी जगा वेगळी मेहनत केली होती, फक्त एक माझी छोटी छोटी स्टेप वाढवत गेलो, शिकत गेलो आणि आज 2 डबल मराठी केसरी झालो, याचा खूप मोठा आनंद आहे. हर्षित भाऊ, आता सीझन चालू आहे, ह्या सीझन मध्ये तुमच्या कुस्त्या सगळ्या तारखा बुक असतील, हो. काय सांगाल त्या कुस्त्याबद्दल? आता इथून 25 तारखेपासून माझ्या सगळ्या चांगल्या कुस्त्या आहे. पण आता थोडंसं मला काल परत मॅचच्या आधी म्हणजे पृथ्वीराज पाटीलच्या कुस्तीच्या आधी थोडं पायाला थोडंसं नॉर्मल टिअर झालं, मला आता पण नीट चालता येत नाहीये. ते कव्हर करूनच मी बाकीच्या कुस्त्या पुढच्या लढणार आहे. पण नक्की कुस्त्या सगळ्या लढलच, बाकीच्या जे मसल रिलॅक्स वगैरे झाल्यानंतर सगळ्या कुस्त्या परत लढल. हर्षित भाऊ, आज तुम्ही मेहनत करत असताना नुसत्या मेहनती तर काय होत नाही नाही होत. म्हणजे कुस्ती म्हटलं की मेहनत आणि खुराक. बरोबर. त्या खुराकाचं नियोजन कसं करताय तुम्ही? काय काय खुराक असतं? आता आज कसं आहे पद्धती घेतोय, महाराष्ट्राला कळून द्या की भाऊ आज कुस्ती करत असताना कुस्ती मेहनत करत असताना खुराक कशा पद्धतीचा असतोय आणि तुम्ही तो खुराक कसा घेताय, ते मॅनेजमेंट माझ्या बाबतीत बोलू शकतो की मी म्हणजे सकाळपासून जो सांगतो थोडक्यात, उठल्यानंतर मी म्हणजे फ्रेश वगैरे झाल्यानंतर काही माझे नॉर्मल म्हणजे केळी वगैरे किंवा थोडेसे ड्रायफ्रूट वगैरे भिजत टाकलेले असतात ते खातो आणि प्रॅक्टिसला येतो. मग त्याच्यानंतर म्हणजे पोटात काहीतरी ताकद राहून त्या गोष्टी करतो आणि बाकीचं मग प्रॅक्टिस चालू असताना काही आपला मनुका वगैरे असतो रिकव्हरीसाठी किंवा त्या गोष्टी वापरतो. आणि त्याच्यानंतर प्रॅक्टिस नंतर नाश्त्यामध्ये अंडे असतात किंवा मग मी जास्ती करून नाही ना मी लस्सी पितो. म्हणजे नाश्त्यामध्ये जास्ती करून मी लस्सी दह्याचा काहीतरी पदार्थ घेतो, कारण मला तो भारी वाटतो. कारण दह्यात खूप मोठी ताकद आहे. लहान मुलांनी दही लस्सी घेतलीच पाहिजे. जरी थंडी जरी असली तरी ती म्हणजे दही लस्सी नॉर्मल प्रमाणात आपण पिलीच पाहिजे किंवा ताकदीची गोष्ट आहे ती खाल्लीच पाहिजे रेग्युलर मध्ये. किंवा मग त्याच्यानंतर मग नॉर्मल नाश्ता तुम्ही आपल्या इकडे रवा वगैरे म्हणता किंवा दलिया ते पण घेऊ शकता. आणि दुपारचं मग जेवणाच्या अगोदर मी 1-2 तास आधी ड्रायफ्रूटचा ज्यूस घेतो. सगळे ड्रायफ्रूट त्याच्यात मिक्स असतात दुधात वगैरे, आणि ते मी घेतोय 2 तास आधी जेवणाच्या आधी. परत जेवण 12-12:30 जेवण होतं, त्याच्यानंतर परत एकदा मी दूध घेतो. कारण इतकं 120-115 किलो वजन आहे आपलं आणि त्याच्यासाठी डाएट पण तेवढं गेलं पाहिजे. मी त्या लेवलचं सांगतोय मी माझं स्वतःच. लहान मुलांसाठी ते काही कमी प्रमाणात करायला लागणार आहे. तर परत दुपारच्या पण जेवणानंतर मी दूध वगैरे घेतो आणि आराम करतो 4-5-4-4:30. परत प्रॅक्टिसला जाण्याआधी काहीतरी केळी वगैरे सफरचंद वगैरे खाऊन जातो. आणि प्रॅक्टिसच्या काळात परत मनुका वगैरे रिकव्हरीसाठी होतो. परत त्याच्यानंतर आल्यानंतर बदाम, दोन्ही टाइम बदाम असतात, थंड आहे आपली. आणि राहिलेलं मग बदाम पिल्यानंतर मग परत एक डाळिंबाचा वगैरे किंवा मोसंबीचा किंवा कलिंगडाचा ज्यूस वगैरे अजून रिकव्हरीसाठी घेतो संध्याकाळच्या वेळेस. आणि 8-8:30च्या दरम्यान जेवणाचं वगैरे टाइम राहतो. संध्याकाळी जास्ती करून मी नॉनव्हेजच खातो, म्हणजे मला नॉनव्हेज जास्त आवडतं. तर संध्याकाळी कधी मटण, कधी मासे किंवा कधी आपलं बोकड्याचे म्हणजे सूप वगैरे असं संध्याकाळच्या टायमाला घेत होतो जेवणामध्ये. आखणी. हो, आखणी म्हणजे मी आखणी शक्यतो मी ना ज्यावेळेस मी कधी असे नॉर्मल प्रॅक्टिस करणार असलो ना ज्या दिवसाच्या शेड्यूलनुसार, तर आखणी ती मी घेऊन परत प्रॅक्टिस करतो, म्हणजे पचवतो. त्यावेळेस ती मला माझ्या स्वतःच्या अनुभवाने ती चांगली वाटते की बाबा अशी घेतली पाहिजे मुलांनी. पिल्यानंतर परत थोडी काहीतरी प्रॅक्टिस केली पाहिजे. आखणी किती आठवड्यातून किती वेळा घेतात? जवळपास मी आठवड्यातून ना मी 4 ते 5 दिवस कमी रेग्युलर घेतच राहतो आखणी. नाही का, ज्यावेळेस थंडीचा मोसम असतो गरमीत मी कमी करून टाकतो डायरेक्टली, कारण हीट जास्त होती बॉडीत त्यावेळी. आणि संध्याकाळच्या जेवणात मी रेग्युलरली अंडे, मासे किंवा चिकन, मटन असा प्रकार म्हणजे नॉनव्हेज असतो शनिवार सोडून. आणि त्याच्यानंतर परत संध्याकाळचा एक दुधात खजुराचा किंवा आपला जो बी ज्यूस असेल किंवा नॉर्मल चांगलं दूध असेल तर दूध घेतलं पाहिजे प्रमाणात. म्हणजे मी तर म्हणतो महाराष्ट्रातल्या पहिलवानांनी जे की लहान मुलांसाठी दूध, दही हे प्रमाणात जास्त घेतलं पाहिजे. चिकन, मटन तर चालूच असतं. आणि सगळ्यात महत्वाचं की जेवणामध्ये मी तिखट म्हणजे जास्त काही घेतो, तिखट प्रमाण कमी करून टाकलेलं होतं मसाल्याचं वगैरे. म्हणजे आज एवढं मोठे कुस्ती मेहनत, खुराक, या खुराकाचं नियोजन कसं मॅनेज होतं? म्हणजे खुराकाचं नियोजन तुमचं कोण करतं? हो, नक्कीच. माझा पार्टनर आहे, छोटा पार्टनर आहे पंकज पाटील म्हणून सांगलीचा. तो 2017 पासून माझ्यासोबत आहे. म्हणजे जवळपास असं समजा की माझ्यामुळे त्याचं जवळपास पहिलवानकीचं करिअर थोडं कमी राहिलं असंच मी आता मनाला भावना करून घेतली. कारण त्यांनी आई वडिलांपेक्षा म्हणजे असं समजा की जास्ती त्या गोष्टीसाठी माझ्यासाठी लक्ष दिलंय.
आणि राहिले दुसरे माझे पार्टनर रमेश कुकडे असतील, विजय सोरडे असतील, ते आर्मी पोलीसमध्ये आहे दोघं पण. हा. पण ज्यावेळेस माझ्या कॉम्पिटिशन स्पर्धा असतात त्यावेळेस कंटिन्यू माझ्या सोबतच असतात, 4-4, 5 महिने ती सुट्टी वगैरे टाकून. मग बाकीच्या गोष्टीसाठी ते सपोर्ट करतात. छोटे अजून 1-2 जण आहे म्हणजे पार्टनर, ते पण त्या पंकजला सोबत असतात. पार्टनर कोण कोण? गणेश सामोरे म्हणून आहे, अजून एक छोटा युवराज म्हणून. मग ते मुलं काय करतात सोबत असल्यानंतर मग त्याला पण हातभार लावला. बरोबर. पण सगळ्या गोष्टी ते टाइम टू टाइम करतात. मला कशाच्या गोष्टीचा मला ते त्रास देत नाही, फक्त तुम्ही प्रॅक्टिस करायला लागा. ह्या गोष्टी मला भेटत गेल्या, कारण ह्या गोष्टी पाहिजेत. ज्यावेळेस तुम्ही करताय तर थोडं तुम्हाला आराम पण भेटला पाहिजे. माइंडसेट तसं राहतं की बाबा आपल्याला नाही जागे येते किंवा काही गोष्टी. आणि काही मुलांची तशी परिस्थिती नसू शकते, त्यांना पण त्याच्यातून जावं लागतं, स्वतः करावं लागतं. असे पण काही मोठे पैलवान आहे. आता सध्या मी काही पैलवानांचं मी ऐकतोय की ती मोठी पैलवान आहे, गरीब परिस्थिती काही मैदानी कुस्त्या करतं आणि त्याच्यानंतर ते येतात स्वतः स्वयंपाक बनवतात. अशी पण आहे. ही पण गोष्टी करावं लागतात, कारण याच्या आधी आम्ही पण करायचो, नाशिकला होतो, मी स्वतः आपलं करायचो सगळ्या गोष्टी. पण काही काळानंतर आता समजा मला बाकीचे काही कामं असतात किंवा तालमीतले असतात किंवा मेहनत असते, तर त्यामुळे मग पार्टनर आहे, त्यांनी खूप मोठा सपोर्ट केलेला आहे. पंकज पाटील. हो, पंकज पाटील सांगलीच आहे. कमी पडून किती म्हणजे ते कुस्ती खेळते आता? हो, कुस्ती खेळतो. थोडंसं इंजुरीमुळे 1-1.5 वर्ष झालं थोडा मागं पडलाय. त्याचे जवळपास 2-3 नॅशनलला गोल्ड आहे त्याचे, चांगले मेडल वगैरे चांगले. फक्त इंजुरी कमराची झालेली त्यामुळे 1-1.5 वर्ष त्याच्या मागे गेलेले. पण ते रिकव्हर करून नंतर नक्कीच त्याचे स्वप्न बाकीचे पूर्ण करण्याचा प्रयत्न. ह्या तुमच्या यशाच्या माग कुणाचा हात आहे? खरं तर आई वडील तर आहेच, भाऊ आहेच, आणि त्यानंतर असतात आपले गुरु. आपण जिथं तालमीला असतो त्यांचा खूप मोठ्या प्रमाणात सपोर्ट. पण खरं माझ्या आयुष्यात माझे मित्रच आहेत. आता ते भरपूर जण आहे नाही का, असे की त्यांचे भरपूर जणांच्या एखाद्याचं नाव राहिलं तर बरोबर. पण माझ्या आयुष्यातलं 50 ते 70% वाटा फक्त मित्रांमुळे मी आजपर्यंत डबल महाराष्ट्र केसरी आता इथे माझ्यासोबत. तुमचा जो पार्टनर आहे पंकज, त्याच्यामुळं बऱ्यापैकी म्हणजे त्याचा तुमच्या सिंहाचा वाटा असले आहे का, तर आज एवढ्या मोठ्या प्रमाणाचा खुराक बघणं हे लय महत्वाचं आहे. हो, नक्कीच. काल पण मी ज्यावेळेस डबल महाराष्ट्र केसरी गदा उंचावली ना, त्यावेळेस फक्त तो दिसला तरी मी त्याला बोलून जवळ घेतलं होतं. कारण काल तुम्ही जो खांद्यावर घेतला तो एक काल एक फोटो बघितला मी, तुम्ही ज्याला बारका मुलगा आहे तोच पंकज. एक त्यांनी पोस्ट केलेला आहे फोटो. तर मला माहिती होतं जर 2017 पासून आपल्या सोबत नसतात काही गोष्टी अजून पण वेगळ्या असतात. कारण कधी आपण एखादं म्हणतो की बाबा आपल्याला देवाने पाठवलेली गिफ्ट आहे असं म्हणू शकतो. त्या पोरांनी कधीच कमी इंस्टावर पोस्ट बघितली. हो, नक्कीच तोच. कारण त्यावेळेस पासून पूर्ण म्हणजे काही मुलं असतात 1-2 वर्ष राहणार, निघून जाणार, अशा गोष्टी पण पहिल्यांदा मध्ये. आज तुमच्या निमित्त असताना असं घरी किती वेळा जाता का नाहीच? नाही, स्पर्धेच्या टायमाच्या वेळेस कधीच नाही. आता सध्या मी थोडंसं महाराष्ट्र केसरी झाल्यानंतर थोडे कधी कार्यक्रम वगैरे त्या जावं लागतं. पण स्पर्धेच्या काळात मी पूर्ण आता मी 2 महिने झालो माझा इनकमिंग कॉलिंग पण बंद होती. मी कोणाचे फोन पण घेत नव्हतो, अटेंड करत नव्हतो. कुस्तीचे फोन आले तर मग ते माझे मित्र पृथ्वीराज पाटील, विजय सोरडे वगैरे त्यांच्यावर कॉन्टॅक्ट व्हायचे. फक्त माझा फोन पण बंद होता, कारण कार्यक्रम वगैरे मी काहीच करत नव्हतो. कारण स्पर्धेचं डोक्यात होतं, याच्यापेक्षा दुसरं काय आपल्याला सध्या तरी महत्त्वाचं. काल पृथ्वीराजन आता नाव घेतलं ते दोघं असे, तो व्हिडिओ पण आहे माझ्यापाशी, एकदम भावनिक झालेले आणि जबरदस्त. आणि तुम्ही कुस्ती जिंकल्यानंतर जो त्यांच्या आनंद अश्रू होते ना, ते खूप काय सांगू. कारण ते मुलं माझ्या सोबत 24 तास सोबतच असतात. कारण ते जरी माझी पार्टनर म्हणजे सोबत रोज जेवण करायला असतं, सगळ्या गोष्टी बघतात माझ्या. आणि त्यांच्या मनात एकच भावना होती की भाऊनी आजपर्यंत एवढे कष्ट केले तर त्याचं काहीतरी भेटावं, आणि ते भेटत गेलं. आणि काल त्यांच्या डोळ्यात आनंदाचं. तुम्ही आता ट्रिपल महाराष्ट्रासाठी प्रयत्न करणार का? बघू, आता माझ्या काल तोंडातून काहीतरी वेगळा शब्द गेला होता. आता मी ते निर्णय काकासाहेब पवारांवर सोडलेला आहे. त्याच्यानंतर पुढचं नक्कीच तुम्ही ट्रिपल महाराष्ट्र केसरी पुढे वाटचाल शुभेच्छा. थँक्यू.